नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत। शेतकरी बांधवांनो, मागच्या 2 ते 3 दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे। या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे। काही ठिकाणी घरं कोसळली, जनावरं वाहून गेली, तर काही भागात शेतजमीन खरडून जाण्याचे प्रकार सुद्धा घडले आहेत। नांदेडसह राज्याच्या अनेक भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं की राज्यातील साधारणतः 12 ते 14 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। शेतकरी बांधवांनो, मागच्या अवघ्या 48 तासांत पावसाचा जोर इतका वाढलाय की राज्यभर अनेक भाग पाण्याखाली गेले। राज्यातील तब्बल 430 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे। फक्त मराठवाड्याचा विचार केला तरी तिथं 3.3 लाख हेक्टर क्षेत्रावरची पिकं बाधित झाली आहेत। नांदेड जिल्ह्यात तर ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झाली। या भीषण घटनेत दुर्दैवाने 8 लोकांचा मृत्यू झालाय। काही ठिकाणी तर 300 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाल्याची अधिकृत नोंद झाली आहे। एवढा मोठा पाऊस एकदम असल्यामुळे शेतीचं, जनावरांचं आणि घरांचं प्रचंड नुकसान झालं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। जिथं जनावरं वाहून गेली, घरं कोसळली किंवा दुर्दैवाने मृत्यू झाला, अशा ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना थेट तातडीने मदत करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत। जिल्हाधिकारी आता थेट NDRFच्या नियमांनुसार मदत वितरित करू शकतात। शेती संदर्भात मात्र पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल। आणि महत्त्वाचं म्हणजे नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागातून आतापर्यंत 293 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे। म्हणजेच सरकारकडून आपत्तीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी प्रत्यक्ष कारवाई सुरू आहे। शेतकरी बांधवांनो, या संकटाचा सामना करण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर बचाव आणि मदत कार्य सुरू करण्यात आलं आहे। सध्या राज्यात एकूण 24 बचाव पथकं तैनात करण्यात आली आहेत। यामध्ये NDRFचे तब्बल 18 पथकं आणि SDRFची 6 पथकं समाविष्ट आहेत। ही सगळी पथकं सध्या पूर्णपणे अलर्ट मोडवर काम करत आहेत। याचा थेट फायदा असा होतो की कुठेही पूर परिस्थिती किंवा आणीबाणी निर्माण झाली तर लगेचच या पथकांकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करता येतं। शेतकरी बांधवांनो, या अतिवृष्टीमुळे जवळपास सर्वच पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। सोयाबीन असो, कापूस असो, कांदा, तूर, मका, ऊस ही प्रमुख पिकं मोठ्या प्रमाणात वाहून गेली किंवा पाण्यात बुडालेली आहेत। फक्त एवढंच नाही तर भाजीपाला पिकं आणि फळबागाही या पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या आहेत। म्हणजेच या नैसर्गिक आपत्तीने संपूर्ण शेतीचं नुकसान झालं असून शेतकरी थेट मोठ्या संकटात सापडले आहेत। शेतकरी नेते आणि संघटनांचा स्पष्ट पवित्रा असा आहे की सरकारनं फक्त पंचनाम्यावर न थांबता तातडीने आर्थिक मदत द्यावी। कारण पंचनामे झाले तरी प्रत्यक्षात मदत शेतकऱ्यांच्या हाती पोहोचायला वेळ लागतो। त्यासोबतच ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी ही सुद्धा आता जोर धरू लागली आहे। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर थेट टीका करत सांगितलं की केवळ फोटो सेशन करून परिस्थितीचं प्रदर्शन करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या हातात थेट मदत पोहोचली पाहिजे। म्हणजेच शेतकरी नेत्यांची भूमिका अगदी स्पष्ट आहे। तातडीची आणि थेट मदत, तेव्हाच शेतकऱ्यांना खरा दिलासा मिळणार आहे। आता जरा बघूया मंत्रिमंडळ बैठकीत कोणते महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिघेही उपस्थित होते। या बैठकीत मुख्य भर हा शेतकऱ्यांना तातडीची मदत कशी मिळेल यावरच होता। यासाठी पंचनामे तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले। फक्त मुख्यमंत्रीच नाही तर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की पंचनामे वेळेत करून शेतकऱ्यांना मदत पोहोचवली पाहिजे। म्हणजेच या बैठकीला सारांश असा की शेतकऱ्यांच्या नुकसानीचं योग्य मूल्यमापन करून लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी सरकारने पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे।
शेतकरी बांधवांनो, राज्यातल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं, घरांचं आणि जनावरांचं प्रचंड नुकसान झालं आहे. सरकारकडून पंचनामे सुरू असून शेतकऱ्यांना लवकरच मदतीचा हात दिला जाईल अशी अपेक्षा आहे. तुमच्या भागात पावसामुळे किती नुकसान झालंय? तुम्हाला कसा फटका बसलाय? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. या विषयावर अजून माहिती आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि दररोजच्या महत्त्वाच्या शेती व सरकारी योजनांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला आजच जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं शेती आणि सरकारी योजना हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.